सातारा नगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडी मार्फत आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होते. आपला जो प्रश्न आहे की मान मिळाला का सन्मान मिळाला का अपमान झाला, असं झालेलं नाही. कारण आम्ही पाटील आहोत, कुणाचा अपमान आम्ही सहन करत नाही. पण आम्ही हा धाडसाने जो निर्णय घेतलेला आहे हा लोकांच्या कल्याणासाठी घेतलेला आहे, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी घेतलेला आहे. आणि तसं पाहायचं झालं तर समोर सत्ताधारी पक्षाची वर्षानुवर्षे चालत आलेली जी सत्ता आहे, नगरपालिकेचा जो भोंगळ कारभार आहे, मगाशीच आता त्या शहर सुधार समितीने जे सांगितलं की बिलं कशी काढली जातात ह्याच्यावरती आवाज उठवण्यासाठी खरं तर शिंदे साहेबांसारखं खंबीर नेतृत्व आम्हाला लाभलंय हे खरं आम्ही आमचा सन्मान समजतो. कारण कुणीतरी एक चांगला माग खंबीर साथ असणारा असं व्यक्तिमत्व आपल्याला हवं असतं आणि त्याच्या मार्फत आपल्याला ही वाटचाल करावी लागते. तशी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीतरी दोन, ज्याला चार माणसं सुद्धा गोळा होणार नाहीत, अशा लोकांच्या हातात कारभार देऊन त्यांना निवडणुकीचं काय महत्व कळणार आहे किंवा लोकांच्या पर्यंत पोचण्यासाठी किंवा निवडणूक जिंकण्यासाठी असते हे ज्याला कळत नाही त्याला आपण त्याचं महत्व वाढवण्याचं काही कारण नाही. वरिष्ठांनी तरी सन्मान केला तरी खालची जी फळी आहे ती खालची फळी ही अकार्यक्षम असल्यामुळे काही निर्णय हा जनतेच्या प्रश्नासाठी घ्यावा लागला. आणि त्यासाठी खरं तर मला यशवंतराव चव्हाण यांचे आपले पवार साहेब असतील तर हे वडिलकीच्या नात्याने माझ्या मनामध्ये पहिल्यापासूनच होते आणि त्यांच्या निमित्ताने खरं शशिकांत शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून मला जी संधी मिळाली ही संधीचं सोनं करण्याचं स्वप्न मला आज भविष्यात दिसतंय. आणि ह्यासाठी सातारकरांनी जरी आम्ही नाही पोचू शकलो त्यांच्यापर्यंत तरी त्यांनी ही निवडणूक हातात घ्यावी आणि ह्या अध्यक्षपदाला किंवा उमेदवारांना जे कार्यक्षम उमेदवार आहेत काम करणारे त्यांना न्याय द्यावा अशी मी आपल्या सर्वांच्या समोर अपेक्षा व्यक्त करते. सातारा शहराच्या विकासासाठी आपली दूरदृष्टी काय? आता आपण पाहतोय की सातारमध्ये रस्ते असतील, लाईट असेल, पाणी असेल किंवा स्वच्छता असेल, या बेसिक गरजाच्या पुढे लोकांच्या मागण्या वाढलेल्या आहेत. आता रस्ते तरी आपण पाहतोय की एक पाऊस गेला की रस्ते खड्डे पडायला सुरुवात होते. पर्यटन क्षेत्राचा दर्जा वाढला पाहिजे, लोकांचा रोजगार वाढला पाहिजे, पार्किंगची सुविधा आहे, जे हॉकर्स आहेत त्यांना त्यांच्या जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत, बेरोजगारी आहे सातारमध्ये त्याचा रोजगार वाढला पाहिजे. यासाठी काही जे लोकांच्या जनतेतले जे काही प्रश्न आहेत त्यांच्या रोजंदारीचे जे प्रश्न आहेत तेच प्रामुख्याने सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.